आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर कैंप क्रमांक 2 के 24 नंबर स्कूल परिसर में बंजारा विकास परिषद में बालाजी मित्र मंडल का गरबा कार्यक्रम चल रहा था। इस गरबा का आयोजन शिवसेना शाखा प्रमुख बाला भगुरे किया था। इसी दौरान रात करीब 11:30 बजे स्थानीय सराइत अपराधी सोहम पवार वहां पहुंचा और बाला भगुरे को रोककर धमकाने लगा। उसने कहा, गरबा आयोजित करने की अनुमति मेरी तरफ से ली क्या? मैं यहाँ का भाई हूँ। इतना कहकर सोहम ने बोला भगुरे पर बंदूक तान दी। इससे कार्यक्रम स्थल पर हड़कंप मच गया। बाला भगुरे के भाई ने बीच बचाव कर उन्हें बचाया, लेकिन गुस्साए सोहम ने दहशत फैलाने के इरादे से अपने हथियार से हवा में 2 फायर कर दिए। घटना की जानकारी मिलते ही उल्लासनगर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष अवार्ड दल बल के साथ मौके पर पहुंचे और जांच शुरू कर दी। बाला भगुरे की शिकायत पर उल्लासनगर पुलिस थाने में मामला दर्ज कर आगे की कार्रवाई की जा रही है। सुभाष जयराम भगुरे उर्फ बाला माझं नाव आहे। रात्री 11:15 आम्ही गरबा संपवला। गरबाला संपवल्यानंतर सोहम पवार आला तिथं। तो बोलतो, तू गरबा ठेवलेला आहे इथं की तू का गरबा ठेवलेला आहे, तू कोणची परवानगी घेतली? मी बोललो, मला महानगरपालिका आणि पोलीस परमिशन, PWDची, फायर ब्रिगेडची सर्वांची परमिशन आहे मला। तो बोलते, नाही ते नाही, माझी परमिशन का नाही घेतली की मी पहिले गेल्या वर्षी पोस्ट ऑफिसला एकाने परमिशन नाही घेतली होती तरी त्याला मी तलवार मारली, आता तुझ्या गाडीत पण डायरेक्ट गोळी घालणार आहे असं बोलून मी त्याला बोललो की बाबा एक 8 दिवसाचा कार्यक्रम झाले आहे, तो एक काम कर, तू उद्याचा दिवस पण जाऊ दे, परवा दिवशी मी देवी घेऊन जाऊन विसर्जन करून घ्या। बोलतो नाही, आजची आज व्हायला पाहिजे आणि उद्यापासून गरबा चालायला पाहिजे नाही। तर मी बोललो की ठीक आहे, थोडा बोलूया। नाही बोलतो, बोलूया नाही, निघ इथून आणि बंद कर बोलतो। तर मी त्याला बोललो की नाही, एक दिवस थांब। तर ते वाद झाले आणि मला बोलतो डायरेक्ट की तुझ्या गाडीत गोळी घाल। त्यांनी पिस्टल काढली आणि माझी छातीवर टाकली। तर हा माझा भाऊ होता, त्यांनी डायरेक्ट बोलला की त्याला कशाला मारतोय? तर माझ्या भाऊनी थोडं मला वाचून घेतलं। तर मग पूर्ण पब्लिक गोळा झाली तिथं। गोळा झाल्यानंतर लोकांनी थोडं वावा केली, तर थोडं बाहेर निघून गेला। मग त्यांनी हवेमध्ये 2 फायरिंग केली त्यांनी 12:30 दरम्यान।